माझ्या वडिलांनी आम्हाला सोडलं आणि पहिल्यापासून मला वहिनीच आहे. तुला जर स्वतःचं नाव लौकिक करायचं तर येऊन येतात सिद्धांती मामा गात्राने म्हणून अर्जुन शस्त्र खाली टाकतो. तेव्हा भगवंत सूत्रमृत्यावर बलम मनातील सूत्रभाव काढतो. तो विधायक उत्तम त्याच प्रकारे जे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं त्याच प्रकारे माझ्या आईने सुद्धा सांगितलं की तुला स्वतःचं नाव लौकिक करायचं असेल तर अभिलाल तुला लढावं लागेल. मी मरेपर्यंत माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण करेन. रामजी बाबांना दिलेलं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं. मी सुद्धा तसा माझं पूर्ण स्वप्न मी पूर्ण करेन. पण मी या देशाला दाखवून देईल जगातला पहिला तरुण वयातल्या 34व्या वर्षी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम लावून सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी लढतो. अहो दादा, ज्याला वडील नाही त्याला विचारा वडिलांची किंमत काय असते. वयाच्या 4 वर्षापासून वडिलांची माया नाही माझ्यासोबत, पण माझ्यासोबत माझा एकच वडील आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि माझी एकच माय आहे जन्म देणारी आई आसरबाई. आणि तिने सांगितलं तर तुला दुसरी आई सुद्धा आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना. त्यांनी मला गीतेचं अमृत पाळतो. मी स्वाध्याय परिवाराचा मुलगा आहे. मी या जगाला दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्यघटना ही जगाची आई आहे. मी कोणाच्या आधारावर बसलो नाही हो, मी त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे ज्यांना माझ्या बाबाची ताकदची किंमत आहे, म्हणजे बाबासाहेबांची ताकदची किंमत आहे किंवा भारतीय राज्यघटनेची किंमत आहे. माझा देश स्वातंत्र्य आहे. मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीचं स्वातंत्र्य मागतोय. मी भीक मागत नाही, मी हक्क मागतोय. मी हक्क मागताना भीक मागणार नाही. मी जीव देईन पण मी माझा हक्क सोडणार नाही. माझ्या चिमुकल्या बाळांना बाळा माझा 6 वर्षाचा बाळ माझ्या शेजार माझी नवी ते मुलगी माझ्या शेजारी बसते. अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपोषण लोक राजकारणासाठी करतात हो, पण मी सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या हक्कासाठी करतोय. मला सुद्धा एक स्वार्थ आहे, मला सुद्धा नोकरीची गरज. माझी बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते. मी जर हे उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल. मला तुम्ही सांगा, मी 11 महिने या शासनाने मला शब्द दिला 10 लाख तरुणांना एकनाथ शिंदे सांगतो आम्ही परमानंट नोकरी देतो. देवेंद्र फडणवीस सांगतो परमानंट देतो. मंगल प्रभात थोडं सांगतो परमानंट देतो. अहो आमच्या बालांच्या मुलांच्या डोळ्यात आलं होतं. एका वर्षा पहिले मला झटका आला होता. मी 200 रुपये रोजाने दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो. जर त्या दिवशी मेलो असतो तर त्या दिवशी मी मेलो असतो. पण मी जर इथं बसताना आमरण उपोषण करताना मेलो तर मी अमर होणार आहे.
जगामध्ये एकच नाव राहील की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना मान्य नाही. या देशाला संविधान मान्य नाही आणि वाचवण्यासाठी तरुण पिढीच्या भविष्यासाठी माझा भाग्यश्रीला घेऊन बायको कविताला घेऊन मी इथं बसलोय. अन्न पाणी येईल त्या दिवशी मला शासन न्याय देईल. मला अशा लोकांना बापाची ताकदाची किंमत नाही, भारतीय राज्यघटनेची किंमत नाही, बाबासाहेबांची किंमत नाही, शिवाजी महाराजांची किंमत नाही, आयला देवींची किंमत नाही, इथं जेवढे महापुरुष आहेत त्याची किंमत नाही. मी लोकांसाठी बसलो नाही हो, मी त्या लोकांसाठी बसलोय ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच लाडाचं काढ केलं. त्यांनी संविधान लिहिलं. आणि त्यांच्या संविधानाची किंमत जर या देशातला तरुण करत नसेल तर ही मोठी चोकाती काय साहेब, ही मोठी